शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। मी दिलेला निर्णय शाश्वत, तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवरती राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाही, नार्वेकरांची ही टीका। एकनाथ शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार, मंत्री झाले, तर आमदार म्हणजे पक्ष नाही। घटनेला विरोध केल्यानं शिंदेंसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र। सिब्बल यांच्याकडून आता 10व्या अनुसूचीचा दाखला। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जावे म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत। संजय राऊतांचा दावा। फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही केलं वक्तव्य। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या। महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडतायत, मला त्यांचा अभिमान। फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीत 2 महत्त्वाचे निर्णय। पुणे रिंग रोड विस्तारासह मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13च्या प्रकल्पाला निधी मंजूर। 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे फडणवीसांचे निर्देश। मुंबईमधल्या आझाद मैदानावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता। 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी जरांगेंकडून अर्ज, तर ओबीसी नेत्यांकडून 12 ऑगस्टलाच अर्ज। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या, ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची मागणी। लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, योग्य बोला, बोलताना तोल जाता कामा नये। बावनकुळींवर केलेल्या टीकेवरून भुजबळांचा जरांगेंना हा सल्ला। अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली। पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहित बारामतीकरांची ही साथ। तर विकास कामं, वाढती गुन्हेगारी याकडे लक्ष द्या, शरद पवार आणि सुनेत्रा पवारांना पत्रातून आवाहन। शिक्षण अधिकारी स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत टाकतात आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करतात। आमची मतं हवी असतील तर आधी शाळा दुरुस्त करा, अभिजित देपके यांचा हा हल्लाबोल। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिट आधी उपस्थित राहणं अनिवार्य। मुंबई विद्यापीठाकडून नवीन नियम लागू। परीक्षा पद्धतीत शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून ही खबरदारी। पान मसाल्याच्या कारवाईला उशीर झालाय, पण योग्य कारवाई सुरू। प्रतिबंधित उत्पादनाच्या जाहिरातीमुळे कलाकारांना 10 लाखांचा दंड। पान मसाल्याची निर्मितीच झाली नाही तर प्रसार थांबेल। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भूमिका।